हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना मसाले. आता प्रत्येक जण म्हणेल मजा आ गया. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. त्या आणखी काही घडामोडी. तुम्ही जर बारामतीत राहत असाल आणि झोमॅटोवरनं जेवण मागवलं तर तुमच्या घरी पोलीस येऊ शकतात. आता तुम्हाला वाटेल आम्ही हे काय सांगतोय, पण एका वेगळ्या अर्थाने हे खरं आहे. कारण पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन देखील अजूनही नियुक्ती झाली नाहीये. त्यामुळे काही तरुणांवर अक्षरशः झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. पाहूया. हाँ सर, ऑर्डर घेऊन आलोय झोमॅटोची. किती झाले? 100 रुपये. 100. हा हे निलेश पाटील. अंगात झोमॅटोचा लाल शर्ट, पाठीवर झोमॅटोची बॅग. निलेशनं आत्ताच एका घरात ऑर्डर पोहोचती केली. खरं तर यात विशेष ते काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. झोमॅटो बॉय येतोच की जेवण घेऊन. मात्र निलेश पाटीलची पूर्ण माहिती ऐका, मग तुम्हालाही आम्ही काय म्हणतोय ते कळेल. निलेश पाटील, गाव कुर्डुवाडी, तालुका माढा, सोलापूर. शिक्षण BA, विषय इतिहास. आई वडिलांची शेती. निलेश पाटीलची पोलीस भरतीत निवड झालीय. मुंबईचं नियुक्तीपत्रही मिळालंय. आता तुम्हाला या दृश्यांमधलं गांभीर्य लक्षात आलं असेल. अजून एक उदाहरण पहा. निलेश सारखाच हा दत्तात्रय गुट्टे. दत्तात्रयही शेतकरी कुटुंबातलाच. दत्तात्रयही पोलीस भरतीत उत्तीर्ण आणि तोही नियुक्तीच्या प्रतीक्षेत. सरकारी अनास्थेचे, प्रशासकीय बेपर्वाईचे हे बळी. अंगावर पोलिसांची खाकी परिधान करण्याची योग्यता मिळूनही केवळ नियुक्ती अभावी अंगावर आला तो डिलिव्हरी बॉयचा गणवेश. आणि ज्या हाताने कायद्याचं रक्षण करायचं ते हात आज घरोघरी अन्नाची डिलिव्हरी करतायत. हाँ सर, ऑर्डर घेऊन आलोय झोमॅटोची. किती झाले? 100 रुपये. 100. पोलीस भरतीत 8,500हून अधिक तरुण प्रतीक्षा यादीत आहेत. अखेर आर्थिक परिस्थितीमुळे या तरुणांना मिळेल ते काम करावं लागतंय. पोलीस भरतीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. निलेशला तर मुंबईत नियुक्तीचं पत्रही आलं, मात्र अंमलबजावणी झालेली नाही. सध्या मी झोमॅटोमध्ये काम करतोय. काम कुठलंच वाईट नाही, पण मी ज्या गोष्टीसाठी जी गोष्टी डिझर्व करतो मी ते गोष्टी मला भेटत नाही. मी मुंबई म्हणजे पोलीससाठी मी तयार माणूस आहे, पण मला ती गोष्ट भेटली नाही. ते कशामुळं? काही आपल्या पोलीस पेपर फुटीमुळं आणि बोगस प्रमाणपत्रांमुळं हे गोष्ट पण महत्त्वाची असतात. आणि असा विषय झाला की आता मी जर समजा आता पोलीस तिथं डॉक्युमेंट घ्यायला गेलो आयुक्तालयाला तर मला ते देत नाहीत. कारण की ते बोलतात जर तुमचं जर डॉक्युमेंट दिली वापस तर तुम्ही भरतीतून बाहेर जाणार. आता 7,500 पद 1 नोव्हेंबर 2022ला फॉर्म सुरू झाले होते. त्याच्यानंतर ती प्रक्रिया आता 1 वर्ष गेलं तिचं फॉर्म चालू आहे. तिचं मध्यंतरी घोटाळा झाला, पेपर फुटला, त्याच्यामुळं इतका वेळ लागला असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्याच्या अजून फक्त 7,076 मुलांपैकी फक्त 1,500 मुलांना आतापर्यंत फक्त बोलवलेलं आहे मुख्यालयाला. बाकीची सगळी मुलं घरीच आहेत. मुंबई पोलिसांना आमचं एकच निवेदन राहील की बाबा तुम्ही आमचा संभ्रम दूर करा. जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतले, आमची डॉक्युमेंट जमा करून घेतली, ती एकतर तुम्ही आम्हाला हजर करणार आहेत किंवा नाही करणार. हे संभ्रम निर्माण आमचा झालेला आहे ती दूर करा, कारण आम्हाला पुढची तयारी तर करायला मोकळं होऊन जाईल. राज्य सरकारने 2021-22 या वर्षात 10,000 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात भरती झाली 2023 मध्ये.
10,000पैकी 7,076 पदं भरली गेली. यातल्या केवळ 1,500 जणांनाच प्रत्यक्षात बोलावलं गेलं. मात्र 8,970 मुलं मुली प्रतीक्षा यादीत आहेत. सध्या मुंबईत 3,000 पदं रिक्त आहेत. सरकारने यातून तातडीने दखल घेत प्रतीक्षा यादीतील तरुणांना नियुक्ती देणं सुरू करणं गरजेचं आहे. बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेत काही तरुणांनी नुकतीच घुसखोरी केली होती हे देशाने पाहिलंय. भविष्यात असले प्रकार टाळायचे असतील तर सरकारने तरुणांच्या आयुष्याशी खेळ करणं थांबवावं. एकीकडे महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार मात्र प्रतिकात्मक राजकारणात अडकल्याचा आरोप केला जातोय. या मुलांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असताना सरकारच्या अनास्थेमुळं यांच्यावरती बेरोजगारीची वेळ आलेली आहे आणि हीच अवस्था हजारो मुलांची आहे. आता तरी सरकार जागे होणार का आणि यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का हा खरा प्रश्न आहे. जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.